तर मी आता चाललेली आहे हिराकोटला. आमचं जरा प्रोजेक्ट आहे तर ते बघायचं आहे आणि आमचा आरू नुसता मध्ये मध्ये आवाज देतच असतो. तर कनेक्ट राहा माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतेच. हे आहे हिराकोट लेक, अलिबागमधलं सुंदर आणि शांत ठिकाण. हिराकोट लेक हे अलिबागमधलं एक फेमस स्पॉट आहे आणि आत्ता आम्ही इथे आलो आहे प्रोजेक्टचं काम करण्यासाठी, डिस्कशनसाठी. माझी आजी गेली त्याच्या बोलते गेलो ते आता ब्लॉगमध्ये येशील. चला तिथला कॉम्पॅक्शन झालं तर साड्याकडे टेस्टी आहे. हिच्या एसटीचाच पडलेला असता का? हिची एसटी. ती एसटी गेली ना, मला 1.5-2 तास त्या स्टँडवर बसून जायला लागलं. मग आणि तुझं काय दिसते नुसती? माझं काय नाही, मला घरी जायचं. तिथनं जाईन काम. तुम्ही जाणार आहेत तर कुठली डेअरी ती? कुठली डेअरी? पोलीस आधी आपली ओळख आहे. हो जा, माझं दादा पण असेल. माझ्या आत्याचा नवरा आहे. पोलीस स्टेशन जाता नवरा त्यांचा हाताचा नवरा चाललाय. माझं हसले. असे आमचे फालतू जोक असतात. चल जाऊ. त्यांची सुट्टी संपल्यावर सुट्टी संपल्यावर काय भारी हवा आहे, क्लायमेटच मस्त आहे एकदम. आपल्याला सगळ्यात जवळ ना सय्यरा पिक्चर मध्ये घेतलंय ना अलिबाग. घेतला छोटा आहे फक्त नाव आहे तिकडे पिक्चर मध्ये. म्हणजे आमचा अलिबाग किती पुढे आहे बघा. कितीतरी पिक्चर मध्ये अलिबाग नाव आहे. मग प्रत्येकाचं काही शूटिंग पण आहे. सय्यरा मध्ये हिरो वगैरे दाखवले. तो वेड मध्ये पण काहीतरी दाखवलं ना, वेडची शूटिंग. ती मारामारीच आहे बघ, अलिबागला आलते ते मार्केट मध्ये. काहीच येत नाही, मला डोका दुखायला लागलं तुला शिकून. लहानपोरीवर पिसळायचा रस्ता. काहीच हे लहानपोरीवर पिसळते. अगं बाई कर, उद्या पेपर आहे, ढोले लावले रे. तिला विचारलं किती मार्क पाहिजे तर तिने. ही आहे आशियातली पहिली वेधशाळा आणि ती आपल्या अलिबागमध्येच आहे, याचा खरंच अभिमान वाटतो. टेरेस करतील, वाढवणार नाही. ते बारक्या पोरांसाठी करते ते छोटी छोटी आणि ते 500 रुपये घेतात नाही इकडचे, ते त्यासाठी बसतात. या आमच्याकडून तर किती घेतले आणि ते 3000 घेतले ना. पण आम्हाला पावतीला होतं तेव्हा पावती. पण आम्हाला एवढ्या वर्ष आम्हाला वाटलं आम्हाला एकदा तरी शाळेत जायला भेटेल. काय ग कॉलेजला तरी. माझ्या बहिणीला पण सांगितलं 12वी पासून इकडं, पण ती झालं नव्हतं. सायन्सचं पण इथंच येणार आहे 2 वर्ष. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललेलो आहे जनसेवा गोकुळ काहीतरी. जनसेवा डेअरी की गोकुळ डेअरी? काय जनसेवा डेअरीकडे. हा, जनसेवा डेअरीकडे आम्ही चाललो. आमचा प्रोजेक्ट आहे जरा. ते काय जयमाला गार्डन आहे. ते जयमाला गार्डन मस्त हो गार्डन. मोठा आहे, खूप मोठा. ते टीचरांच्या पोरीचं लग्न झालं इथेच. काकाच्या लग्नाला इथे. आणि ते एकदम म्हणजे ते सजवतात ना, त्याच्यानंतर ते एकदम मस्त. जनसेवा डेअरी दोन्ही सेम घेतलं तर चालेल का? प्रोजेक्ट पण ॲड्रेस वेगळा असतो. मग एक काम करू ना, एक जनसेवा डेअरी घेऊ आणि एक गोकुळ डेअरीच घेऊ. इथल्याच 2 होऊन जाऊ दे ना. ना एवढं तू एकटी कुठे जाशील तिकडे. हा, त्यापेक्षा इथेच जाऊ. कुठून? इथून जायचं नाही, इथून डायरेक्ट बाहेर पडू आपण स्टँडच्या इथं. इथं उलटा पडेल. इथं नाही. हो, ते सोन्याचा कलर सरळच जाऊ ना. कशाला हे उत्तर बघूनच विचारू ना. आणि आपण एवढे हुशार नाही.
ताईचा व्हिडिओ आले पण लाव. ये नाही ए माईक बिकची सोय बी केली का नाही. अरे हगे बॉटल पाहिजे. आजचा क्लायमेट एकदम भारी आहे ना दिसते. आजचं क्लायमेट चांगलं आहे. मस्त आहे. ऊन ऊन समजत नाही. उन्हात पाऊस की पावसात ऊन की हिवाळ्यात पाऊस. काय मला यायचं. मधु द्वेष पूजा मग तिने मला तेच बोललेली पूजा आहे त्यांचा पोपट. छठ पूजा. ए कोण कोण जायचं आहे. तुमच्याकडे कोण कोण जायचं आहे. हा नवीन लावला वाटतं इथे काय. ओला इन मोबाईल. बीचवर करतात छठ पूजा. आमच्या समोर आहे ना त्यांचं पण उपवास चालू आहेत ना. ते त्यांचं पण असतं. म्हणजे समोर काकी राहते त्यांच्या घरी पण. आता आम्ही पोचू. मला जरा प्रोजेक्ट आहे. पहिला मोबाईल घ्यायचा इकडलं. कोणाला पाहिजे तुला. भेटवस्तू काय देतात. हेडफोन देतील एक फुकटचा. एवढा लॅपटॉप घेतला आहे ना. काय भेटलं नाही. बॅग परत हेडफोन परत आपलं हे कीबोर्ड आणि माऊस. हेच दिलं. दुसरं काय देतील. एक्स्ट्रा कीबोर्ड ऍड हे डायरेक्ट त्याच्यावर नाही करणार आहे. म्हणजे कीबोर्डवर जॉईन करू शकतो. हा कीबोर्ड जॉईन करणार कारण लॅपटॉपवर टायपिंग पटापट नाही होत का. पण इथे तू काही कीबोर्ड घेऊन येणार आहे. कुठे कॉलेजला आणलं तर. पण त्यांनी अजून कीबोर्ड दिला नाहीये. देणार आहेत ते. बघू कसं काय. याच्यावरनं पण जमेल तरी थोडं थोडं. पण हळूहळू खूप होईल. हळू इथून आमच्या प्रोजेक्टची सुरुवात आता होत आहे. आणि जनसेवा डेअरीचे ओनर त्यांचा इंटरव्ह्यू आता मी घेतोय आणि ते सुद्धा आम्हाला प्रोत्साहन करतायत. चीज किंवा पनीर बनवण्यासाठी तुम्ही लिंबू व्हिनेगर सारख्या या नैसर्गिक घटकांचा वापर करता. विनेगर आणि पनीर पण आपल्याला इथे बटर नाही. पनीर बनवतो. पनीरसाठी लिंबू आणि लिंबू. दूध ठेवण्यासाठी भांडी आणि साधने तुम्ही कशी स्वच्छ. आपल्या लिक्विडने आपल्याला जे कोल्हापूर लिक्विड येतं हां वॉश करण्याची कंपनीने त्याच्याने आपण वॉश केलं जातं. आणि ते स्टीलमध्ये लागून नये आणि आपल्या बाहेरचं प्रॉब्लेम म्हणजे अंश त्याच्यामध्ये जातात. मग ती लिक्विडने आपल्याला साफ करतो. त्याच्यामुळे आम्ही तो लिक्विड वापरतो. दररोज किंवा आठवड्यातून किती दुग्धजन्य पदार्थ तयार केले आठवड्यात दररोज किंवा आठवड्यातून दररोज सगळं आपले 200 लिटर पदार्थ बनले जातात. आणि आठवड्यातून आता 200 गुणे 728 800 पण आपल्याला त्याच्यामध्ये पनीर पीठ मावा हे सगळं बनलं जातं. 2,000 years later. सुरुवात करूया इथल्या दुधापासून. इथलं दूध शुद्ध आणि ताजं असतं. जनसेवा डेअरीमध्ये दूध हे कोल्हापूरमधून येतं आणि आता ते दाखवता येतं मला प्रत्येक प्रोडक्ट कसं तयार केलं जातं. हे आहे श्रीखंड जे ते इथेच बनवतात. आणि हे आहे पनीर जे ताजं असतं. आणि हे आय थिंक सो खवा आहे आणि मावा आहे. आणि इथे आता सगळेजण आहेतच. आणि हे अमूलचे प्रोडक्ट आहेत अर्धे. आणि हे तिथे बनवतात ते आहे खरवस दूध सगळं. आणि हे ताजं तूप आणि हे आहे खरवस जे ते तिथेच बनवतात. आणि हे आहेत लस्सी मँगो लस्सी. आणि आता आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्स जनसेवा डेअरी. हे एक डेअरी झाली ना आपली. जनसेवा डेअरी आमची झाली. आता कुठली आहे गोकुळ डेअरी ना. गोकुळ डेअरी तुझा. आणि आता मी ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळीच चालू केला कारण डायरेक्ट हिराकोटवरून आलो आणि नंतर मग माझं थोडंसं प्रोजेक्टचं काम पण होतं तर ते केलं आणि नंतर झोपले. सो आता डायरेक्ट संध्याकाळीच घेतला ब्लॉग. तर आता बघा आमची डवा काय करते. डव तू आता काय करतेय. ब्लॉग बघा माझी डुप्लिकेट आहे.
पिल्लू तू अभ्यास करते, ब्लॉग कुठे मध्ये तणलाय? नाही, अभ्यास करायचा. चल अभ्यास कर. हे बघा पुस्तकं काढली आणि दिवाळी वॅकेशन होतं तर अर्धा अभ्यास तसंच आहे, अर्धाच झालाय फक्त ना. चल अभ्यास करू, चल आपण दोघी. चालेल पिल्लू, आता आपण अभ्यास करायचं का? चला अभ्यास करू आपण. The odd one out of each label animals that live on the farm. शेतात कोण असतं? फार्म मध्ये कोण असतं? काऊ असतो, झेब्रा असतो का पिग असतो? येस. मग सर्कल करतात. मोठं सर्कल कर. येस, गुड गर्ल. ॲनिमल्स फाउंड इन द जंगल. जंगल मध्ये कोण असतं? लायन, एलिफंट का स्टारफिश? लायन असतो ना, लायन असतो जंगलमध्ये. ॲनिमल्स दॅट लिव्ह इन द वॉटर. वॉटरमध्ये कोण असतं? ब्ल्यू व्हेल, ऑक्टोपस का हे हे इथलं सांगितलं. ऑक्टोपस आणि ब्ल्यू व्हेल असतं ना. मग 2 सर्कल कर. 1 2 1 2 आणि इथे पण सर्कल कर. हां बरोबर, नीट कर सर्कल. नाही तिथे हे बघ, कलर ग्रीन. ग्रीन कलर कुठला कुठला आहे सांग? पॅरोट आणि हा ना. हा मग नीट कर. सगळं एक दाखवते बोल ना. आता हे बघ, कलर ब्ल्यू. ब्ल्यू कलर कुठला कुठला आहे सांग? व्हेलचा आणि जीन्सचा ना. मग कर असं कर, असं कर. इथे कर जीन्सला. कलर रेड. रेड कलर कुठला कुठला आहे? स्ट्रॉबेरी. मग कर. हा आणि इथे पोस्ट बॉक्स. हा मस्त. नको, गप गप गप. काय अगं ही त्याच्यामध्ये काय चॉकलेट नाहीये. चॉकलेट नाही हा हे बघ इथे काय बघ. वाचा. तनु, टिक द असे करेक्ट होमवर्क पिक्चर. घेऊन टाक. टिक द करेक्ट पिक्चर फॉर इच लेबल. हा इथे माय सेल्फ दिले. तू काय आहेस? गर्ल का बॉय? हा मग इथे क्लिक करायचं. असं क्लिक करायचं. ओके. माय बॉडी पार्ट्स. आता काय आहेत तुझे बॉडी पार्ट्स? ग्लव्ज आहेत का हँड्स आहेत? हा मग कर क्लिक. करेक्ट करायचं. हे बघ असं कर. असं बसला. असं असं झालं. क्लोथ्स आय वेअर. तू काय वेअर केलंय? फ्रॉक ना. फ्रॉकला क्लिक करायचं. माय फॅमिली. कोण आहे तुझे? पॅरेंट्स फॅमिली आहे का डिअर आहे? पॅरेंट्स. मग असं करायचं. तू करत हा. ॲनिमल्स दॅट लिव्ह विथ अस. पॅरोट. आपल्यासोबत कोण राहतो? पॅरोट राहतो ना का टायगर राहतो? मग पॅरोटला क्लिक कर. फक्त असं करायचं. बरोबर केलं. फक्त असं करायचं. स्कूल टाइम काय? स्कूल टाइम मध्ये काय असतं? एलिफंट असतो का स्टडी टाइम असतो? येस कर. हा फक्त हे बघ असं करशील ना तेव्हा असं कर. असं करू. असं हे काय दिवाळीचं आहे. कलर करायचं पण नंतर करू. हे पण नंतर करू. डवचा अभ्यास घेऊन झालेला आहे. येस. आणि आता आम्ही बघत आहोत तर भेटूया नंतरच. तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.